होता, प्रॉब्लेम होता आणि प्रार्थना केली. म्हणजे मला सांगायचं काय, देव असं दाखवत आहे की यांच्या घरामध्ये वेगळं आहे आणि बाहेरचं जीवन वेगळं आहे. आता इथं आपण बसलेले आहोत, आपलं घरी श्रद्धास्थान वेगळं आहे, आपला विश्वास तर ईश्वर आहे. ईश्वर पाहिजे बाहेरच्या बाहेर, म्हणा बाहेरच्या बाहेर, बाहेरची बला बाहेरच ठेवलं. देवानं तर दृष्टांत रात्री दाखवला, ते तुमच्या गुप्त गोष्टी देव प्रकट करतो, म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तो काही साधारण देव नाही, जगाचं निर्माण करता आहे. तो तुमचा बाप आहे, म्हणा बाप आहे. देव ते सांगत आहे की मला शोधा, मी तुम्हाला या जन्माला घातले या जगामध्ये, तर तुम्ही, मी तुमचा बाप आहे, मी तुम्हाला निर्माण केले, तुम्ही माझा शोध करा. वचन ते सांगत आहे. परत एकदा वचन वाचा, शोध करा. पहिलं तुम्हाला परमेश्वर असू. तुम्ही म्हणतात, आता तो व्यक्ती म्हणत आहे की आमच्याकडे आमचे देव आहेत, आम्हाला काही गरज नाही बाहेरची, मला बाहेर फक्त बाहेरून प्रार्थना करा, आम्हाला आरोग्य प्राप्त हो. आमचा तर घोडा आहे, आम्ही तिथं ठेवलेला आहे, आम्ही त्याला डवचत नाही, आम्हाला त्याच्याहून काही नाही, तुम्ही बाहेर चला. म्हणजे प्रकटीकरण मध्ये एक वचन दिलेलं आहे. येशू म्हणतो, मी तुमचा दार खटखटत आहे, मला तुमच्या घरामध्ये घ्या. घेतलंय का कधी घरामध्ये? आज एक वर्ष तिथं आमच्या घरामध्ये नका. चला चला चला, हालेलुया.